गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी राहुल पेठे. कुरकुरे प्रस्तुत 3:30 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो, ते पण 90 फुटावरून. 90 फुटावरून म्हणजे या एरियाचं नाव 90 फीट आहे. आपण आता शुभलाभ सोसायटी मुलुंड ईस्ट मध्ये आहोत. ओवाळणी झालेली आहे, बुके देऊन झालेला आहे. खेळ खेळायचे, त्यासाठी सुरू करायचा आपला कार्यक्रम. सुरू करूया. सुरू करूया आपला लाडका कार्यक्रम कुरकुरे प्रस्तुत 3:30. तुम्हाला जो प्रश्न पडला आहे, मागचे लोक इतके शांत का आहेत, तर उत्तर खूप सोपं आहे. आपण ज्या शुभलाभ सोसायटी मध्ये आहोत तिकडचे सेक्रेटरी काका आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे कोणीच काहीच बोलत नाहीये. सो आपण काकांना विचारूया, त्यांना बोलतो करूया ह्यांच्याविषयी. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी उदय गोखले, शुभलाभ सोसायटीचा सेक्रेटरी. मला सांगायला आवडेल की आमच्या शुभलाभ सोसायटीमध्ये यावर्षी सालाबादप्रमाणे गणेशोत्सव आम्ही साजरा करतो. अतिशय धडाक्याचा कार्यक्रम साजरा होत आहे आणि तरुणाईचा उत्साह ह्यात खूपच आहे. म्हणजे मुलांच्या गणपतीची आरास करणे, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, स्पर्धा भरवणे, स्पर्धांचं आयोजन करणे, अशा विविध कार्यक्रमामध्ये मुलं सातत्याने भाग घेत आहेत आणि इकडच्या लोकांचा, नागरिकांचाही सहभाग प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यामुळे वातावरण कायमच शुभ आणि आम्हाला कायमच लाभदायक असतं. वा, मला एक सांगावंसं वाटतं, आम्ही जेव्हा आलो तेव्हा ए आणि बी विंग असते आपल्याकडे. सो तुमच्याकडे पण आहे, पण तुम्ही जे शुभ ए आणि बी विंगला लाभ हे दिले, खूप छान, खूप मस्त आणि युनिक आयडिया आहे ती. थँक्यू. सो तुमच्या अध्यक्षतेखाली सगळे एकत्र असतात? नक्कीच. मग आता गेम्स पण एकत्र खेळणार आहेत? नक्कीच. खेळणार ना? गेमला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत. आपल्याला पहिल्या राऊंडला सुरुवात करायची, म्हणजे अंदाजे कितीला, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत. जशी टोकन्स निळी आहेत तशीच निळा शर्ट घातलेला किड इन ब्लू माझ्या बरोबर आहे. सौरभ नाव त्याचं. हाय. हाय. कुठल्या शाळेत आहेस रे तू? VPM. कितवीत आहेस तू? 6वीत. अच्छा, तुला कुठला विषय आवडतो? मॅथ्स. हो ना, बेस्ट आहे. तुला टपाटप 3 टोकन्स काढता येतील ना? हां. पण डोळे मिटून काढायचे आहेत. ठीक आहे. दिसतील ना? हां. चालेल, डोळे मीट. 3 टोकन्स काढ, एक एक करून माझ्या हातात दे. दे. अजून एक दे. अजून एक. थँक्यू. 3 टोकन्स काढून झाले आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक. पहिला क्रमांक आहे 72. दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 58. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 71. तिन्ही स्पर्धक तयार. खेळूया आपली पहिली राऊंड. अंदाजे किती? बाहेर मस्त पाऊस पडतोय, आपल्याला पहिली राऊंड सुरू करायची आहे, पण त्याआधी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. भारती भद्रा. तुम्ही काय करता? आय एम अ हाऊसवाईफ. अच्छा, तुम्ही गणपती वगैरे तुमच्या सोसायटीत आहे, तर तिकडे तुम्ही असता, मग त्यांना हेल्प वगैरे करता तुम्ही? हो. काय हेल्प करता? काही पण हेल्प असेल ती मी करते. तुम्ही रांगोळ्या वगैरे काढता? हो. काढता. तुमच्या स्वतःच्या घरी गणपती असतो? नाही. नाही, मग तुम्ही सोसायटीत जो असतो हो. तिथे असता. मग खाण्याचे पदार्थ वगैरे काय काय बनवता तुम्ही? हो, बनवतो ना. काय काय स्पेशल काय बनवता गणपतीसाठी? नारळाची बर्फी, मोदक. अच्छा, मग मिष्टान. संपलं ते? हो. संपलं? एवढे लवकर कसं संपलं? तो लोक खूप आहेत नाही का इकडे? हा, बरोबर. ठीक आहे, या राऊंड साठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. निशा प्रभू. तुम्ही काय करता? मी पण हाऊसवाईफ आहे. आणि तुमच्या घरी, स्वतःच्या घरी गणपती असतो? नाही, गणपती घरी नसतो, पण सोसायटीतला गणपती आमच्या घरच्या सारखाच असतो अगदी. मग तुम्ही काय काय खाण्याचे पदार्थ बनवतात चांगले चांगले? म्हणजे नारळाच्या वड्या, मोदक बिदक. आताच आमच्याकडे कुकिंग कॉम्पिटिशन झाली होती. अरे वा. आणि त्याच्यातही मला एक स्पेशल प्राइज मिळालं. व्हेन्यूचे कुक आले होते त्यांच्याकडनं. अच्छा. आणि असे खूप कॉम्पिटिशन आमच्या इकडे होत राहतात. रांगोळी कॉम्पिटिशन ही झाली होती. अरे वा, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स असतात, त्याच्यात तुम्ही सहभागी वगैरे होता? बरं, म्हणजे तुम्हाला असं भीती नाहीये ना कॉम्पिटिशन मध्ये सहभागी? मग इकडे नंबर लागल्यावर बापरे असं का केलं तो? नाही, ऍक्च्युली मी फुल्ली प्रिपेअर्ड नव्हती की, आणि टीव्हीवर येण्याची पहिलीच वेळ असेल म्हणून कदाचित. ते विसरून जाऊ सगळं. तुम्हाला खरेदी करता येते की नाही? हो. हा, एखादं प्रॉडक्ट दिलं तर त्याची किंमत सांगता येते की नाही?
हो येते. मग काय टेन्शन आहे? काय टेन्शन घ्यायची गरज आहे का? एवढा चांगला तुम्हाला सपोर्ट आहे, तुम्ही सगळे एकत्र कार्यक्रम करत असता, सो ह्यांच्याच बरोबर आपल्याला गेम खेळायचे आहेत. ओके, सो या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, नमस्कार, तुमचं नाव सांगा. मीनल खोचरे. तुम्ही काय करता? मी स्टुडंट आहे, MBA फायनान्स केला, आता जॉब शोधते. मग साहजिक आहे, टेन्शन आहे ना. MBA फायनान्स म्हणजे मी फॉर्म पण कधी बघितला नाही MBAचा, त्यामुळे मला थोडं टेन्शन आलंय. पुढे काय करायचंय तुला? आता जॉब शोधते मी. जॉब शोधतेस? मग आता शिक्षण वगैरे अजून इच्छा नाही ना तुला? नाही, आता तरी सध्या जॉब शोधते मी. मग समजा वाटलं उद्या तर शिक्षण करणार तू? हो अजून शिकणार? हो, किती वेळ? जेवढं शिकता येईल तेवढं. आणि मग कॉलेजेस मध्ये बाकीची जी धमाल करायची असते ती करते मी. डान्स मध्ये पार्ट घेणं सगळं. अच्छा, ते करतेस तू? हो. आणि मग सोसायटीच्या कार्यक्रमांना वगैरे पण करतेस? हो. मग एक गणेशोत्सव वगैरे तुमचा जो काय असतो ते? हा, ठीक आहे. तुला सुद्धा या राऊंड साठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. गप्पा मारून झालेल्या आहेत. आता वेळ आहे आपल्या पहिल्या राऊंडची, म्हणजे अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपं आहे. तुमच्या पुढे एक प्रॉडक्ट असणार, तुम्हाला 10 आकडे दिलेले असणार, त्यापैकी तुम्हाला 4 आकडे वापरायचे आहेत आणि त्या वस्तूची किंमत एक अशी किंमत लावायची आहे ज्यांची किंमत त्या वस्तूच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आता पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर तेही सोपं आहे. ज्यांचा नंबर इकडे पहिल्यांदा आला त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार निशा काकू, मग भद्रा काकू आणि मग मीनल. आणि आजचं आपलं प्रोडक्ट आहे चॉपर, म्हणजे व्हेजिटेबल चॉपर. या व्हेजिटेबल चॉपरला 50 वॅट क्षमतेची मोटर आहे. याला स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे, ज्यामुळे या चॉपरमध्ये भाज्या सहजतेने चॉप होतात. शिवाय हा चॉपर ऑपरेट करण्यासाठी पल्स स्विच आहे. हे आपलं प्रॉडक्ट आहे. हे आपले आकडे आहेत. काकू हे घ्या आकडे. हे प्रॉडक्ट नीट बघितलेलं आहे तुम्ही. 4 आकडे वापरायचे आहेत आणि या प्रॉडक्टची किंमत लावायची आहे. किती किंमत आहे? 1250. म्हणजे 1250. येस. का हो 1250 का? बघा ना याच्याकडे एकदा. तेवढीच वाटते? हो. मग फ्रीज करून टाकूया आपण किंमत. हो, हो. मग म्हणा 1250. 1, 1250, 2, 1250, 3. निशा काकूंनी त्यांची किंमत सांगितली. बघूया आता भारती भद्रा किती किंमत सांगतायत. हे घ्या आकडे. 4 आकडे वापरायचे ना. हा, किती किंमत आहे? 1450. 1450. किती वाटते? बरोबर वाटते का किंमत 1450 मागे? नाही वाटत आहे तर किती वाटते असं सांगा. आणि 1500. आणि तुम्ही सांगा कोणी? 1150. वेगवेगळ्या किमती आपण ऐकल्या, पण ही फ्रीज करायची तुम्हाला. फ्रीज करून टाकूया मग. 1450. 1, 1450, 2, 1450. भारती भद्रानी किंमत सांगितली आहे. आता बघूया फायनान्स डिपार्टमेंट काय म्हणतं. हे घ्या आकडे. किती किंमत आहे? 1075. 1075. 1075 काय वाटतंय? लवकर सांगा. जवळपास आहे. कोणते जवळपास? तुम्हीच आणलं नाही. जवळपास आहे. काही म्हणतात नाहीये, पण आता तू MBA केलंयस त्यामुळे मला तर काय म्हणायचं नाहीये. मला बरोबर वाटतं. तुला बरोबर वाटतंय? 1075. मग ही फ्रीज करून टाकूया आपण. हो, चालेल. 1075. 1, 1075, 1075. तिन्ही किमती माझ्या हातात आहेत. बघूया कोणी किती किंमत सांगितली ते. निशा काकूनी किंमत सांगितली 1250 रुपये, मिनलनी किंमत सांगितली 1075 रुपये आणि भारती काकूनी किंमत सांगितली 1450 रुपये. आता बघूया या प्रॉडक्टची खरी किंमत काय आहे ते. आणि याची खरी किंमत आहे 1495 रुपये. भारती काकू ठरलेले आहेत विजेत्या. गणपती बाप्पा. काय कसं काय वाटतंय चॉपर मिळाला म्हणून? खूप चांगलं वाटतंय. अच्छा, आनंद. आनंद. मग आता काय चॉप कोणाला करणार त्याच्यातून? व्हेजिटेबल्स चॉप करणार. बरोबर आहे, कारण तो व्हेजिटेबल चॉपर आहे. हो.
तुमच्या बरोबर कोण कोण आले सांगा. मावशी. कुठे आहेत त्या? तुम्हाला जसा आनंद झालाय तसाच आपण त्यांना पण आनंद देऊया. आपण त्यांच्यासाठी खास कुरकुरेचं गणेश चतुर्थी स्पेशल चटपटा उसळ मिक्स आणलेलं आहे. हे त्यांना. तर मी एक प्रश्न विचारणार आहे. आजचे 6 स्पर्धक सोडून तो प्रश्न बाकीच्यांसाठी आहे. मी प्रश्न विचारेन, त्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी विचारेन, त्यामुळे उत्तर आठवून ठेवा. प्रश्न असा आहे की असं कुठलं टेबल आहे ज्याला अजिबात पायच नाही आहेत? आता सांगू नका, मी एपिसोडच्या शेवटी विचारेन.